राज्यात गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकतोय। या वाढत्या तापमानाचा परिणाम हा जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीवर होतोय। हिंगोली जिल्ह्यातील महत्त्वाचं धरण असलेल्या सिद्धेश्वर धरणात केवळ 37.24% पाणीसाठा शिल्लक आहे। राज्यामध्ये मागील काही दिवसापासून तापमानाचा पारा हा प्रचंड वाढलेला आहे। या वाढत्या तापमानाचा परिणाम जो आहे तर हिंगोली जिल्ह्यातील जल पातळीवर होत आहे। कारण आपण ज्या तलावामध्ये आहे तर हे सिद्धेश्वर तलाव आहे आणि या तलावातून जे आहे ते हिंगोली शहराला असेल, वसमत शहराला असेल पाणी पुरवठा केला जातो। मात्र मागील काही दिवसापासून जे वाढत्या तापमानामुळे या जलाशयामध्ये आता फक्त 37.24% जे पाणी साठा जे आहे त्या ठिकाणी शिल्लक आहे। आणि एकंदरीत सांगायचं तर मागच्या वर्षी आतापर्यंत या जलाशयामध्ये 51.13% जे पाणी साठा शिल्लक होता। मात्र आज घडीला जे आहे यामध्ये वाढत्या तापमानामुळे दिवसेंदिवस जे आहे पाण्याची घट होत चालली आहे। याच जलाशयातून म्हणजे सिद्धेश्वर धरणातून हिंगोली असेल, वसमत असेल या गावाला पाणी पुरवठा केला जातो। मात्र वाढत्या तापमानामुळे निश्चितच या गावाला जे आहेत भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तर पुढे भविष्यामध्ये करण्याची वेळ येऊ शकते। एवढंच नव्हे तर जे काय आजूबाजूला जे काही शेती आहे याच तलावावर जे शेती देखील अवलंबून आहे। आणि निश्चितच या तलावामुळे वाढत्या तापमानामुळे जे पाण्याची घट झालेली आहे त्यामुळे या शेतीला देखील याचा फटका बसण्याची शक्यता आहे। कारण आता जर आपण इथून पुढे जर पाणी जपून वापरलं नाही तर निश्चितच आपल्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे। एवढंच नव्हे तर शेतीवर असेल, पाणी टंचाईवर असेल आणि मासेमारीवर देखील जो आहे याचा परिणाम झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। जी खलाशाची बोट आहे याच बोटून मी आता आपल्याला सांगतोय, कारण याच जलाशयामध्ये अनेकांची पोटं भरली जातात। मात्र वाढत्या तापमानामुळे यातली पाणी पातळी कमी झाली आणि त्यामुळे जे आहे तर मच्छीमारीवर देखील याचा परिणाम जात आहे। कारण अनेकांच्या आहे तर उपाशीपोटी राहण्याची वेळ जात आहे, इथून भविष्यामध्ये येण्याची वेळ आहे। अजून हीच परिस्थिती जर निर्माण राहिली निश्चितच हिंगोली जिल्ह्याला असेल किंवा वसमत शहराला असेल पाणी टंचाईचा सामना जो आहे आपल्याला करावा लागणार आहे। संतोष भिसे, पुढारी न्यूज, सिद्धेश्वर तलाव, हिंगोली।